अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावागावात जाऊन हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे। विशेष करून हा हत्तीरोग कीटकजन्य आजारापैकी मानवाला विकृती आणणारा भयानक आजार आहे। या आजारामुळे मृत्यू जरी होत नसला तरी दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण करून आर्थिक नुकसानाला याचा सामना करावा लागतो। तसेच या आजारामुळे विदुपत्ता व अपंगत्व रुग्णांना त्रास ठरतो। सामान्य व्यक्ती जरी निरोगी दिसत असली तरी एखाद्या व्यक्तीच्या रक्तात सुतासारखा कृमी आढळून आल्यास हत्तीरोगाची लागण झालेली असू शकते किंवा पुढे हत्तीरोग होऊ शकतो। तेव्हा हत्तीरोग नियंत्रण होण्याच्या दृष्टीने आपल्या गावात हत्तीरोग सर्वेक्षण पथक आल्यास आपण त्यांना सहकार्य करावे, अशी हत्तीरोगाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन हत्तीरोग संरक्षक पथक अकोला डॉक्टर विवेक पेंढारकर हत्तीरोग अधिकारी व डॉक्टर प्रितेश जयस्वाल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सातेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथके गावात जाऊन हत्तीरोग संरक्षण करीत आहे। या पथकात RS सिंगोकार आरोग्य सहाय्यक, SJ भांडे आरोग्य सहाय्यक, JK काळे कीटक संरक्षक, SW नरवाडे आरोग्य सेवक, मुरलीधर काळे व क्षेत्रीय कर्मचारी या पथकात सामील आहेत। तसेच ग्रामीण भागात पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। आणि आमची पूर्ण टीम सातेगाव PSC अंतर्गत सर्व गावांमध्ये रात्रीच्या वेळेस व्हिजिट करून गावातील लोकसंख्येच्या 10% लोकांचे रक्तनमुने आम्ही गोळा करतो आणि हे रक्तनमुने गोळा केल्यानंतर आम्ही अकोला येथील आमच्या कार्यालयामध्ये तेथे टेक्निशियन तपासणी करतात आणि त्या तपासणीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा रक्तनमुना पॉझिटिव्ह आला त्या व्यक्तींची ग्रामीण रुग्णालय येथे शिबिर घेऊन त्यांची शस्त्रक्रिया जर झाली तर हायड्रोशीलचे जे रुग्ण आहेत हे कमी होतील आणि पर्यायाने आपल्या हत्तीरोगाला सुद्धा त्याची मदत होईल। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।